चला तर मित्रांनो, आज आपण शिकूया MySQL आपल्या सिस्टममध्ये कसं इन्स्टॉल करायचं. आपण पहिल्यांदा गुगलवर जाऊया. तिथं सर्च करायचं आहे MySQL ऑफलाईन इन्स्टॉलर. ठीक आहे, आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट जी आहे MySQLची ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जी सिलेक्ट ऑपरेटिंग सिस्टम एकदा सिलेक्ट करून त्याच्यानंतर हे जे खाली आहे 558 MB जी फाईल ती तुम्हाला डाउनलोड करायची. ठीक आहे, राईट साईडला पाहू शकता डाउनलोडिंग चालू आहे. पण ऑलरेडी मी डाउनलोडिंग केलेली फाईल आहे 558 ऑलरेडी माझ्यापाशी आहे. पण डाउनलोड करायची काही गरज नाही मला. त्याच्यासाठी मी आता ही बंद करतो आणि जी मी डाउनलोड केलेली फाईल आहे ती मी ओपन करतो आणि त्याला राईट क्लिक करायचं आहे. आता ही विंडोज 11 आहे, शो मोर ऑप्शन आणि इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे. आणि आता इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे मित्रांनो. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसत आहे सेटअप फाईल. तुम्ही कोणत्या पद्धतीने सेटअप इन्स्टॉल करताय, सर्व्हर ओनली, क्लायंट ओनली, फुल आणि कस्टम. आता जे इन्स्टॉलेशन आपण करणार आहे ते फुल इन्स्टॉलेशन करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला MySQL सर्व्हर, MySQL क्लायंट, शेल, राउटर भरपूर सारे फीचर्स पाहायला मिळतील. आणि आता ऑलरेडी मी मागे इन्स्टॉलेशन केलं होतं, त्याच्यामुळे ती ॲज इट इज फाईल दाखवत आहे C ड्राईव्हमध्ये. नाहीतर तुम्ही कसं नेक्स्ट करून पण पुढे जाऊ शकता. पण आता आपल्याला नेक्स्ट न करता पहिल्यांदा ही जी फाईल आहे आता हे एक्झिस्ट दाखवते, त्यामुळे ही पहिल्यांदा पाथ मी कॉपी करतो, मध्ये जातो, च्या वरती सर्च बारमध्ये ती पहिल्यांदा पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर बॅक येऊन जो फोल्डर आहे जो पहिला क्रिएट झाला होता तो मी शिफ्ट डिलीट करतो. मी पहिल्यांदा, तुम्हाला पण असा एरर वगैरे आला असेल, तुम्ही पहिल्यांदा ट्राय केला असेल तर सेम फॉलो करा, कंटिन्यू. आता एकदा पूर्णपणे डिलीट झाल्यानंतर आपण फोल्डर डिलीट करतो मी MySQLचा. ठीक आहे, शिफ्ट आणि डिलीट आणि कंटिन्यू. आता आपल्याला काय करायचं, क्लोज करून परत बॅक येऊन परत पुढे जायचं, म्हणजे जेणेकरून ते एरर निघून जाईल. ठीक आहे, हां झालेलं आहे. आणि आता तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे. आता हे सर्व जे आहेत ते पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यायचं आपल्याला. डाउनलोड म्हणजे एक्झिक्यूट होईल. डाउनलोड पूर्ण पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यायचं आपल्याला हे. आता एक्झिक्यूटवर आपण क्लिक केलेलं आहे. आता हे पूर्ण डाउनलोड होत आहे, थोडंसं आपल्याला वेट करावं लागेल. आणि तुम्हाला आता हे डाउनलोड झाल्यानंतर इन्स्टॉलेशन करायचं आहे, त्यामुळे एक्झिक्यूट करा. पूर्ण डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर प्रोडक्ट कॉन्फिगरेशन नेक्स्ट. त्यानंतर पण तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. ऑथेंटिकेशन मेथड नेक्स्ट. त्याच्यानंतर MySQLला एक पासवर्ड सेट करायचा आहे. ठीक आहे, आता मी पासवर्ड टाकतो कॅपिटल ॲडमिन @123. तुम्ही कोणताही देऊ शकता, तुम्हाला जो आवडेल तो. सॉरी, फोन झालं का चेंज. आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर परत तुम्हाला विंडोज सर्व्हिस नेक्स्ट, सर्व्हर फाईल परमिशन नेक्स्ट. आणि त्याच्यानंतर हे सगळं कॉन्फिगरेशन केलेलं आहे. त्यानंतर आपलं एक्झिक्यूट करायचं आहे आणि त्याच्यानंतर फिनिश करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर काउंटर कॉन्फिगरेशन नेक्स्ट, देन नेक्स्ट, कनेक्ट टू सर्व्हर. आता रूटला पासवर्ड पण जो दिला होता मी ॲडमिन @123 दिला होता कॅपिटल. आणि आपण चेक करूया. ठीक आहे, कनेक्शन सक्सेस आलेलं आहे, तुम्हाला पण आलं असेल. त्यानंतर तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे परत. आपण जे आता डाउनलोड केलं, इन्स्टॉल केलं सर्व फाईल कॉन्फिगर. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला परत नेक्स्ट करायचं आहे आणि इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं आहे आणि फिनिश करायचं आपल्याला. आता एकदा क्लोज करूया आपण शेल्फ. ठीक आहे, आता हे मिनिमाइज करतो मी. आणि आपल्याला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे MySQL वर्कबेंच. ठीक आहे, लोकल इन्स्टन्स MySQL L80 जो आहे तो कनेक्ट करायचा आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही MySQL बेंच जे आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे. आणि जर तुमचं पण इन्स्टॉलेशन झालं असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.